नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। बोल उनको काय काय बोलो बोला। ही टायर पंक्चरची होती, समोरची इलेक्ट्रिशियनची होती। बर बाजूला माल होता याच्यात बी आणि त्याच्यात बी बर बर जळून खाक झाला। कशामुळे जळालं बरं? कशाने आग लागली नेमकी? शॉर्ट आता सर्किट। शॉर्ट सर्किटमुळे दुकानं बंद होती का? नाही, दुकानं चालू होत्या। बर टुपावर पडला ते तर पाणी मारला तर म्हणजे इजलं नाही ते। किती नुकसान झालं मग जवळपास समजा? जवळपास या टायर पंक्चरवाल्याचं 3-1 लाखात झालं आणि समोरच्या दुकानाचं 1 लाख रुपयात झालं। किती दुकान जळाले? 3 का? 2 जळाले नाही का? विझवण्यासाठी कोण कोण आलं होतं? फायर ब्रिगेड आली ती नगरपालिकेची। बरं, काही खाजगी मंडळी काही अशी होते, भरपूर लोक होते का? हा का, सारंगपुरातले होते भरपूर, बर ते आपले झोडपट्टीचे होते भरपूर। म्हणजे विझवण्यासाठी सगळ्यांनी मदत केली तुम्हाला? हो, चांगली सहकार्य केलं त्यानं। नुकसान तर झालं ना शेवटी? आता हो, नुकसान तर झालंच। नुकसान भरपाईचं कसं मग? आता पाऊस शासन काय करते तर। शासन काय देणार आहे एवढं मोठं नुकसान झालं? अग्निशामक को फोन करे देगा तुमने? ठीक है। बळगो फोन लावला होता अग्निशमन आली तात्पर्य धाव होता आपला गजानन कुलाळ गजानन कुलाळ। त्यामुळे आनंद खूप आनंद तळायचं नाही तर नुकसान झालं। दुकान आहेत नाही का, लाईनी दुकान आहेत? त्या सर्व मंडळी एवढं सहकार्य केलं। सारंगपूरची मंडळी, आपली मेघरची मंडळी आलेली, त्यांनी खूप सहकार्य केलं लोकांनी। पण नुकसान झालं जे नुकसान खूप झालं, पण फक्त जीवितहानी करून झाली। जीवितहानी टळलं नाही, बाकी टळलं, जे होणार ते टळलं, जास्त होणार टळलं। दुकानातलं सामान पूर्ण जळालं त्यांच्या? पूर्ण जळालं। दसवंती हे ते हॉटेलचं काम सगळं पूर्ण, टेबल। बोलो ना। आम्ही जे काय सहकार्य केलं खूप सहकार्य आणि अग्निशामक आली तेव्हापासून समजा पूर्ण टोटल अग्निशामक आल्यामुळं खूप सहकार्य झालं नगरपालिकेचं। हो, पुढचं नुकसान टळलं, नुकसान झालं। ते लोकांना चव्हाण साहेब, ते भाळू शिंगणात वगैरे जी काही मंडळी असेल आपली, मदत द्या म्हणा थोडीफार लवकर जरा। हो, बाळू सिंग होते आहे का नाही? सगळ्याच मंडळी सांगा, सर्व नुकसान आहे म्हणा सर्व। सगळे गोरगरीब लोक आहेत, छोटे मोठे धंदे करणारे लोक आहेत। हा, तेच म्हणतो मग, जरा उद्या पंचनामा करा म्हणा। उपासमारीचा माझा येईल ना, दुकान सेटअप ताबडतोब पंचनामा करून याने करून लोकांना सहकार्य करायलाच पाहिजे। त्याच्या मुलाबाळ उपासमारीची पाळी येणार आहे। नाही तर मग कसं वरी पाठवतो वरून मदत, मग काय फायदा नाही त्या गोष्टीमध्ये, आहे का नाही? कागद पाठवा वरून ते बसतात ते करत। मग थोडीफार जे काय होईल ते थोडीफार करा म्हणा, बाकीचं मग पाहत बसते हळूहळू। जे होईल तेवढी गोरगरिबाला मदत करायला पाहिजे। ठीक आहे, धन्यवाद। आपल्या परीने तहसीलदार साहेब, SDO साहेब आणि मुख्याधिकारी साहेब यांनी ताबडतोब या ठिकाणी येऊन पाहणी करावी आणि झालेलं नुकसान या लोकांना मिळालं पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असं माझ्या मी चॅनलच्या वतीने आवाहन करतो। आशिफ भाई, कुछ बोल रहे क्या तुम? 2 शब्द बोल रहे क्या? कुछ बोलो ना, कब आए, कब मालूम होगा तुमको? मला म्हणजे जेव्हा आमचे सद्दामभाई धावेलेत की इथं, त्यांचा फोन आला। आम्ही सर्वजण नमाज पढून म्हणजे बाहेर आलो मस्जिदचे, तर तसंच त्यांचा फोन आला की म्हणे आशिफ दादा म्हणे इथं म्हणे आग लागली म्हणे आपल्या बायपासवर, तो म्हणे अग्निशामकची गाडी पाठवा म्हणे। मी तसंच आपले जे पुराडे आहेत ना नगरपालिकेचे, त्यांना फोन केला, नसीरबाईला फोन केला, अख्तरबाईला फोन केला, तर त्यांनी तातडीनं लगे एकदम म्हणजे धावून आले ते म्हणे आम्ही नेमके शेगावून आले म्हणे, आज म्हणे राष्ट्रपतीमध्ये आले होते म्हणे। ते आले, त्यांना म्हणजे आगावर म्हणजे पाणी भिजून त्याचं नियंत्रण घेतलं त्याच्यावर, म्हणजे त्यांची म्हणजे त्यांनी चांगली कामगिरी केली। आणि तसेच म्हणजे आम्हाला म्हणजे असं वाटतं का म्हणजे जे गोरगरीब लोक आहेत, बरोबर, तो उद्या तहसीलदार साहेबांना येऊन इथे यांचे पंचनामे करून यांना जे शक्य होईल जास्तीत जास्त लवकरात लवकर यांची मदत करावं। म्हणजे यांचे जे आज समजा आता रमजानचा महिना आहे, आता यामुळे म्हणजे त्याचं कसं म्हणजे लहान लहान मुलांसाठी म्हणजे काहीतरी म्हणजे 5चा वेळ आहे असं, त्यांना म्हणजे काहीतरी मदत जर झाली, आता म्हणजे 7-8 लाखाचं वरचं नुकसान झालेलं आहे, तर यांना काहीतरी शासनानं लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत द्यायला पाहिजे, हे आम्ही शासनाला विनंती करतो। तो मी मान्य तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की त्यांना उद्या येऊन इथं ताबडतोब मंडळाधिकारी, तलाठी यांनी येऊन आणि जे आपले ठाणेदार आहेत त्यांनी येऊन इथं पंचनामे करून शासनाला यांचा पाठपुरावा करावा, अशी त्यांना विनंती। नगरपालिकेच्या वतीने बी पहा काही झालं तर
बिलकुल हमखास. मुख्याधिकारी साहेबांना आणि बोलून वगैरे. कासमबाई गवळी यांना पण सांगू मी. हा थोडेफार सर्वांच्याच थोडी मदत केली तर होऊन जाते त्यांचं. लोक ते उपासमारी येईल हा सर्वांनी थोडं थोडं जर केलं तर होऊन जाते. 30 लाख रुपयाची मशीन जळाली आता. या सिलेंडर होते नाही का? आताच दुकान बंद करून गेलो 2.5 लाख रुपयाची मशीन जळाली फंगाळ साहेब. हे कशाचे दुकान आहे ताई? हे रसवंती होती ना साहेब. हा रसवंती होती नाही का? हा आता घेतली साहेब आम्ही रसवंती चालवायला आणि असं झालंय. ही रसवंतीची मशीन होती यायची तर ही बी पूर्ण जळाली म्हणतात ते. हे बा नवीनच मशीन आणली होती, नवीनच दुकान सुरू केलं होतं त्यांनी. पहिले नोकऱ्या नाही लोकायला कशी तरी दुकानं टाकून आपलं व्यवसाय करतात लोक, पण ते सुद्धा या ठिकाणी जळून गेलेले पाहतो. बरं झालं ते वाचलं लवकर थोडंसं, नाही ते सगळं कॅबिन गिबिन सगळं जळून जात होते. बोला. ही मशीन आता आणलेली होती बरं तर पूर्ण जळून गेलेली आहे आतले कॉम्प्रेसर वगैरे सगळं आतलं. केवढ्याची होती मशीन? ही जवळपास 2,70,000 बाबा पुण्याहून आणलेली मशीन आहे ती. हो नवीनच आहे ना, आता सुरू केलं होतं वाटतं दुकान नेमकं. सुरू म्हणजे सर हे आता इथं पुन्हा बरंच नुकसान झालं. आता बनलेली सर्व नवी दुकान बनवली होती यांनी, पण सर्व जळून गेली. पहा तुम्ही 3.25 लाखाची तर मशीन जळाली त्यांची. नवीन मशीन आणली होती त्याने. आता नाव काय आपलं नाव? रवींद्र इंगळे. बरोबर. नाही त्यांचं हे माहिती आहे, ते ओळखीचे इथे सगळ्यात नाही का? चव्हाण साहेब ओळखीचे. चव्हाण साहेब तुम्ही घाला लक्ष थोडंसं. हो 8 दिवसच झाले ते मशीन. अरे बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.